तर मंडळी फणस झाले, केळी झाली, आंबे झाले, सगळं काय झालेलं आहे. आत्ता आम्ही परत आलेलो आहे कोंबड्यांवरती. कोंबडे घेऊया म्हणजे बघा आता कोंबड्या दिसतात फील्डमध्ये. सो स्वागत आहे तुमचं हॅशटॅग कोकणी स्वरूप या चॅनलमध्ये. सो आपण आता पाहिलेलं आहे ढोलाचं वादन आधीच्या व्हिडिओमध्ये. सो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकण म्हटल्यानंतर पारंपरिक पद्धतीची जी गाराणे येतात शिमग्यामध्ये मोस्टली आपल्याला गाराणेच मिळतात, ऐकायला येतात. सो गाराणे आपण पाहूया कसे असतात ते. आणि त्यानंतर पालखीचा जो आहे तो निरोप सोहळा म्हणजेच इथून दुसऱ्या घरामध्ये घेतली जाते, नेली जाते. ह्याच घरामध्ये जे असतात माणसं म्हणजे ज्यांनी पालखी आणली जाते त्यांनीच ती पुन्हा पोचवली जाते. सो मित्रांनो आता आपण थांबणार जरा, देवांचं पण घेऊया. बघा देवांचं घेऊया म्हणते. जेवण ते काय असतं? जेवण ना, जेवूया, भूक लागले बाईला. सो आता आपण पाहूया पालखीचा निरोप सोहळा. पालखी घेऊन जातात ते कसं काय आणि गाराणी. सो बघूया चला आपण मित्रांनो कसे असतात काय ते. पाच करायची राठी मालकी उभी कर, पाचाचा जमेदर राजकांड प्रोकांड राजी कर, पाच तळाची 4 वर्षाची राठी मालकी उभी कर. बाबाजी माझ्या आई चव्हाण, माझी आई 4 भाव, लेकरांनी माझी आई चाली राठी प्रमाण माझी आई तुझी वटी भरलेली आहे. तू माझी आई मान्य करून घे. त्यांच्या खऱ्याचा वटी कथा देता हे असणारा समजू ठेव. पुरुषात सामील कर, घरातला आजार धुवून काढ, औषध पाणी चालू कर, आशीर्वाद तिथं गुण पाडून दे. वळलेले कामं घडवून देणे बरा मंदिर बाई माझी आई राजी मतांपूर्वपडी राजी बोंबोली भात करायची राजी मालकी उभी कर. माताचा जमेजर बाबाजी माझी आई चव्हाण, पाचा भावाने हात बेटीचा नारायण व सवनाचा गोळा आई तुझ्या पुढे ठेवलेला आहे. माझी आई मान्य करून घे. वशिकाचा दिता हे असणारा समजू ठेव. वशिक पुरुषा सामील कर, घरातला आजार धुवून काढ, औषध पाणी चालू कर, काय कामं येवलेली घडवून देणे बरा मंदिर व्यवसायाचे असं घेत मारतो ना वासरू तुला, त्याला मारतो तरी त्याच्याबरोबर डेअरिंग करत म्हणतो ना त्याला घे आणि त्याच्याबरोबर व्हिडिओ शूट कर म्हणून. सो मंडळी आत्तापर्यंतचा पालखीचा सोहळा आपल्याला कसा वाटला या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कळवा. आणि असे जर नवनवीन व्हिडिओची आपल्याला जर खरंच खूप आवड असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला. आणि तर मी आता तुमची रजा घेतो, भेटूया पुढच्या सिरीजमध्ये. चला बाय.